आपल्या घरात येणारी वीज शेवटी घरात दिसते, पण तिचा प्रवास किती लांब असतो हे माहित आहे का? चला फक्त 1 मिनिटात समजून घेऊ या विजेचा संपूर्ण प्रवास. सर्वात आधी वीज तयार होते पॉवर स्टेशन मध्ये. इथे कोळसा पाणी किंवा वाऱ्याच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर वीज निर्माण केली जाते. पण इतक्या शक्तिशाली विजेला घरी पाठवता येत नाही, म्हणून पुढचा स्टेप आहे ट्रान्सफॉर्मर. इथे विजेचा व्होल्टेज खूप जास्त केला जातो, जेणेकरून ते लांब अंतरावर सहज पोहोचू शकेल. यानंतर हे वीज जाते नॅशनल ट्रान्समिशन लाईन मधून. आपल्याला दिसणारे मोठे मोठे टावर आणि त्यावरच्या जाड वायर, त्यातून ही वीज देशभर फिरत राहते. आता वीज पोहोचते सब स्टेशन मध्ये. इथे पुन्हा एकदा व्होल्टेज कमी केला जातो, कारण आता हे वीज गावात, शहरात आणि लोकांच्या वापरासाठी तयार केली जाते. आणि शेवटी हे वीज सुरक्षित पोहोचले हाऊस, शॉप आणि इतर बिल्डिंग मध्ये. तेव्हाच आपले फॅन, फ्रीज, टीव्ही चालू होऊ शकते. तर मित्रांनो, हा होता विजेचा प्रवास पॉवर स्टेशन पासून तुमच्या घरापर्यंत. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आणखी अशा नॉलेजेबल व्हिडिओसाठी फॉलो करायचे विसरू नका.